धन्यवाद ईश, धन्यवाद धन्यवाद ईश्वराच्या. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद माझ्या देवा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा आवाज येतोय का? थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. या तुम्ही जुळा लवकर लवकर. आणि विशेष म्हणजे आज संडे, MMB मराठी ऑनलाईन चर्च, आणि मी सुशीला सोनकांबळे, आणि मी अहमदनगर खडका है ना, अहमदनगर खडका. माझं यूट्यूब चॅनल आहे, आणि माझं फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा. यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. असं काय दिसतं बघ, फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा. यूट्यूब तुझे हे आहे ना, त्याच्यामुळे दिसतं वाटतं. बघ बघ बरं, आलं. ठीक आहे, चालेल, ठीक आहे. प्रभू तुला धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आज मी गुरुवारी जे घेतलं होतं आपलं क्रिसमसच्या दिवशी जो संदेश घेतला होता त्याच्यातलीच राहिलेली आपण वचनं घेणार आहोत. आणि विषय तोच आहे. काय आहे विषय? की अद्भुत संदेश है ना, क्रिसमसचा अद्भुत संदेश असा विषय आहे. आणि विशेष म्हणजे थोडीशी आज सूचना सांगणार आहे. गुरुवारी सांगितली नव्हती, कारण की सूचना सांगणं खूप गरजेचं आहे. आणि सूचना जर नाही सांगितली तर मग मसीमंथन बैठक काय काम करत आहे हे तुम्हाला समजणार नाही आणि कळणार नाही. त्यासाठी सूचना सांगू इच्छिते. आणि सूचना अशा आहेत की MMB ऑनलाईन मराठी चर्च आणि प्रत्येक संडेला होत असतं. आणि पहिल्या काळातली शिक्षा म्हणजे येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पाऊलाची शिक्षा, तसंच MMB म्हणजे मसी मंथन बैठकची शिक्षा ही एकदम तशीच आहे जशी पहिल्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं, पेत्राने शिकवलं, पाऊलाने शिकवलं. तसंच मसी मंथन बैठक ही शिक्षा घेऊन जाते. खरी शिक्षा म्हणजे मसी मंथन बैठक. आणि खरी शिक्षामुळं इतके लोक आज जुळत आहेत, त्यांचं जीवन बदलत आहेत. त्यानं जरी ते नाही का ख्रिस्ती म्हणतात स्वतःला, पण त्यांचं जीवन बदललेलं नव्हतं. ते गडबडीमध्ये होते. मी स्वतः गडबडीच्या शिक्षणामध्ये होते. पण जेव्हापासून आम्हाला खरं समजलं, सत्य समजलं, तर आम्ही पण मसीमंथन बैठकमध्ये आलोय. आणि मसीमंथन बैठक ही काही संस्था नाहीये, ही खरी शिक्षणाची मोहीम आहे. तर तुम्हाला लवकर लवकर ह्याच्यासाठी घेते, कारण की आपल्याला वचनं ऐकायचे आहेत. वचनं खूप महत्वाचे आहेत. मी लवकर लवकर घेते. आणि जर तुम्हाला जोडायचं आहे मसीमंथन बैठकला, कारण की मसीमंथन बैठक ही खरी शिक्षा आहे. आणि खरी शिक्षाच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाणार. आणि प्रभू येशू ख्रिस्तच आम्हाला तेव्हाच ओळखणार जेव्हा आम्ही खरी शिक्षामध्ये येणार. ठीक आहे. तर जसे 10% लोक आहेत खरं शिकवणारे, तर प्रभू येशू ख्रिस्त खरोखर त्यांना आशीर्वादित करो. आणि जसे 10% लोक आहेत अजून होऊ द्या खरे शिक्षणामध्ये, हेच आमची प्रार्थना आहे, विनंती आहे. ठीक आहे. तर या आपण आणखीन सांगू इच्छिते, जर तुम्हाला जोडायचं आहे MMBला मसीमंथन बैठकला, तर एक नंबर सांगते. नंबर असा आहे 9982335777. मी नंबर पुन्हा सांगते, 9982335777. हा आहे ऑफिसचा नंबर आहे. आणि ऑफिसला तुम्ही कॉल करून जोडू शकता मसीमंथन बैठकला. ठीक आहे. आणि आणखीन एक नंबर सांगते, सिस्टर नीता सोलोमनचा नंबर आहे. तो नंबर असा आहे, 2 नंबर आहेत. तर एक नंबर मी सांगते, 9822896041. हा एक नंबर आहे. याच्यावर पण तुम्ही झूम करून ते बघू शकता आणि ह्याच्यावर तुम्ही कॉल करून जोडू शकता. आणखीन एक सांगायचं म्हणजे ही आहे सूचना की MMB युथ मीटिंग चालू आहे झूमवर. तर MMB साठी तुमचे जवान लेकरं जर त्यांची शिक्षणाची म्हणजे खरे शिक्षणाची जर इच्छा आहे, तर तुम्ही युथ मीटिंगमध्ये जोडू शकता तुमच्या लेकरांना. तर नंबर असा आहे, ते चालवतात सिस्टर पॉलमी घोष. तर त्यांचा नंबर मी सांगू इच्छिते. त्यांचा नंबर असा आहे 919073837362. नंबर मी पुन्हा एकदा सांगते. नंबर असा आहे 73837362. तर 919073837362. प्रेज लॉर्ड.
तर हा आहे नंबर. आणि आणखीन एक सांगू इच्छिते, चिल्ड्रन संडे काय म्हणतात त्याला, संडे स्कूल स्किट चर्च, तर ते सुद्धा चालू झालेलं आहे. ते चालवतात विकास जावळे है ना, सिद्धार्थ जावळे चालवतात. तर त्यांचा नंबर मी सांगते, कारण की लहान लेकरांना सुद्धा खरी शिक्षणामध्ये आणा, लहान मुलांना शिक्षण पाहिजे आणि ते पण परमेश्वराचं शिक्षण, खरं शिक्षण. तर त्यासाठी जर तुम्हाला जोडायचं आहे त्यांना स्किट चर्चमध्ये, किड्स चर्च, तर नंबर असा आहे 8605263397. हा नंबर ब्रदर सिद्धार्थ जावले यांचा आहे. तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉल करून आपल्या लेकरांना त्या ठिकाणी जोडू शकता. आणि ही होती आजची सूचना. आणि पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते की माझे पेजला तुम्ही, फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा, यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. ह्याच्यासाठी, कारण की माझे जे येणारे व्हिडिओ आहेत, का बरं सबस्क्राईब करायचं आणि का बरं लाईक करायचं, तर ह्याच्यासाठी हे परमेश्वराचं काम आहे. परमेश्वराच्या राज्याची वाढीसाठी हे तुम्ही करा. कारण की ना जाणे कोणचं शब्द, ना जाणे कोणचं वचन लोकांचं जीवन बदलू शकतं. तर त्याच्यासाठी हे तुम्ही नक्की करा. तुमच्या नाही का आप्तजनामध्ये तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर आपण आपल्या वचनाकडे वळूया, आपल्या विषयाकडे येऊया. विषय असा होता की क्रिसमसचा जो गुरुवारी मी दिलं होतं, वेळ झालेला होता आणि त्याच्यानंतर पास्टर डॅनियलची मीटिंग होती, त्याच्यामुळं मी थोडंसंच घेतलं होतं आणि आता आपण पूर्ण घेणार आहोत. तर तुम्ही काय करा, थोडंसं टाईम वेळ काढा आणि तुम्ही नक्की पूर्णपणे जसे वचन आहे तेवढे वचन तुम्ही काय करा, ऐका. होता होईल तेवढं शांतरीतीने बसा. ठीक आहे. कामकाज जे असेल ते बाजूला ठेवा आणि परमेश्वराच्या वचनासाठी तुम्ही चित्तेने ऐका. ठीक आहे. तर आपण जे मागच्या गुरुवारी घेतलेलं होतं ते वचन असं होतं, मिखा याचा 5 अध्याय आणि 6 वचन होतं. तर मिखा काट हां माईक घे. आणि आता मी पण माईक माझं तू तिकडे ठेवले. प्रेज द लॉर्ड. तर मागच्या आपण गुरुवारी जे घेतलेलं होतं वचन, गुरुवारी आपण शेवटचं वचन हे वाचलं होतं, मिखा याचा 5 अध्याय आणि 6 वचन. प्रार्थना माझी झालेली आहे, प्रार्थना मी केलेली आहे. 5 अध्याय 6 वचन. तर आपण वचनाकडे वळूया. आणि विषय असा आहे की क्रिसमसचा जो गुरुवारी घेतला होता त्याच्यातलं जे अर्धे राहिलेले वचन ते मी घ्यायचे आणि आपण पुन्हा तेच, क्रिसमस म्हणजे अद्भुत है ना, क्रिसमसचा अद्भुत संदेश, हा विषय. मिकायाचा 5 अध्याय 6 वचन. वाच. मिकायाचा 5 अध्याय 6 वचन. तो आपल्या तलवारीच्या बळावर अशुरीवर आणि निम्रदाच्या प्रदेशामध्ये तलवारीने घात करेल. जेव्हा ते आमच्या देशात येतील आणि आमच्या सीमा पायदळी तुडवतील, तेव्हा हा पुरुष त्याच्यापासून आम्हाला सोडवेल. कोणापासून सोडवेल? जो अशिशूर आहे, अशिशूर. आता आपण अशिशूर म्हणजे कोण आहे? हा शैतान आहे. ठीक आहे. तर आपण पुन्हा एकदा हे वचन वाचूया. वचन काय सांगते? आणि ते अशिशूर देशाचा व निम्रोदाच्या देशाचा त्याच्या प्रवेशामध्ये तलवारीने नाश करतील आणि अशिशूर आमच्या देशात येईल व आमच्या सीमेच्या आत पायचाल करील तेव्हा हा पुरुष. आता हा पुरुष म्हणजे कोण? हा पुरुष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ठीक आहे. म्हणजे आम्हाला त्या शैतानापासून वाचवणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर आम्हाला पाहायचंय, तर या ठिकाणी आपण पाहतो की कोण आम्हाला काय करील? तो आत पायचाल करील, तेव्हा हा पुरुष त्यांच्यापासून आम्हाला मुक्त करील. तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. ठीक आहे. तर आपण पाहूया, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला असा वाचवतो. ठीक आहे. आणखीन एक वचन वाचू आपण.
मिकायाचा 5 अध्याय 2 वचन काय सांगते बघ. पण हे बेथलेम हा. एफ्राता, जरी तू यहूद्यातील सर्व कुळांत सर्वात लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला एक जण निघेल. त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून आहे. काय आहे त्याचा? प्राचीन. आणि हे एफ्राता आणि सॉरी 1 मिनिट, आणि हे बेथलेहेम एफ्राता व यहुदाच्या हजारोंमध्ये असायला लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला एक जण निघेल. आणि त्याची निघणी पुरातन कालापासून, प्राचीन दिवसापासून आहे. पुरातन कालापासून, प्राचीन दिवसापासून आहे. पुरातन कालापासून मी तुम्हाला गुरुवारी जेव्हा सांगितलं होतं, म्हणजे नाताळाच्या दिवशी, काय म्हणजे येशू ख्रिस्त आज जन्माला आला नाही 25 डिसेंबरला, जसं आम्ही म्हणतो आज येशू ख्रिस्त जन्माला आला, तर येशू ख्रिस्त तेव्हा जन्माला आला नाही. तर आमच्यासाठी हे मी सांगितलं होतं की आमच्यासाठी एक शरीर, परमेश्वराला एक परफेक्ट शरीर पाहिजे होतं. परमेश्वराला ते उत्कृष्ट शरीर पाहिजे होतं, आणि ते शरीरामध्ये तो आम्हाला काय केलं, ते घडवून आणलं. शरीर आमच्यासाठी घडवून आणलं. ठीक आहे. प्रभू येशू ख्रिस्त ते शरीर त्याला दिलं गेलं आमच्यासाठी. त्या पित्याने शरीर घडवून आणलं प्रियानो. आणि या ठिकाणी मी काय सांगते, वचन असं सांगते, मिकायाचा 5 अध्याय 2 वचन. बंद झालं. मिकायाचा 5 अध्याय, ही खिडकी खोल. येते का? हॅलो, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नाही ना, काय झालं? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जीसस, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. हालेलुया, हालेलुया. इथं या बाजूला ठेव, इथं ठेव, इथं. मी म्हटलं होतं तुला ना. इथला प्रेज द लॉर्ड. जरा 1 सेकंड द्या मला प्लीज, थोडंसं. प्रेज द लॉर्ड. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. हां, तिथं लाव, दे ठेवून तिथं वरती. ठीक आहे. लाईट लाव, लाईट लाव, तिथे लाईट लाव. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. हा थोडासा पुढं कर, हा थोडासा पुढं कर, ये. प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहूया मिकायाचा 5 अध्याय 2 वचन काय सांगते. आणि हे बेथलेहेम एफ्राता, तू यहूदाच्या हजारोंमध्ये असायला लहान आहेस,
तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला ठीक आहे, थोडस होऊ देते चालू करू. ठीक आहे आपण घेऊया. आपण पुन्हा वाचूया. हे बेथेलहेम एप्रिता, तू यहुद्यांच्या हजारोमध्ये असायला लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्रायलात अधिकारी व्हायला एक जण निघेल आणि त्याची निघणी पुरातन कालापासून प्राचीन दिवसापर्यंत आहे प्राचीन दिवसापासून आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त प्राचीन दिवसापासून, प्राचीन कालापासून म्हणजे पहिल्यापासून है ना, प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर आपण पाहूया आणखीन एक वचन वाचू आपण. झालं का बघ? तर आणखीन एक वचन वाचू आपण. मत्तयाचा 23 अध्याय आणि मत्तयाचा 11 अध्याय 23 वचन. मत्तय शुभवर्तमान याचा 11 अध्याय आणि 23 वचन काय सांगते आपण पाहूया. आणि हे कफरनहुमा, तू आकाशापर्यंत उंचवलेले होशील काय? तू मृत्यू लोकांपर्यंत खाली जाशील, कारण जी पराक्रमाची कृत्य तुझ्यामध्ये करण्यात आली ती जर सदोमात करण्यात आली असती तर ते आजपर्यंत असते. सदोमात करण्यात आली असती तर ते आजपर्यंत असते. म्हणजे सदोमाचे लोक, आपल्याला सगळ्याला माहिती आहे सदोमातले लोकांचं काय झालं होतं. सदोम आणि गोमोरा नाश पावले होते नाही का. म्हणजे त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं होतं. ठीक आहे, परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं, त्याच्यामुळं काय झालं होतं की परमेश्वराने पूर्ण सदोम आणि गोमोराचा नाश केला, म्हणजे भस्म केला है ना. सदोम आणि गोमोरा काय केलं, भस्म केला. आम्ही म्हणतो ना प्रभू येशू ख्रिस्त प्रेम करतो, ठीक आहे प्रेम करतो, पण काय प्रत्येक गोष्टीत तुम्ही काही पण करा आणि प्रभू येशू ख्रिस्त तरी पण प्रेम करणार, ही चुकीच्या काय म्हणतात ना, चुकीच्या विचारामध्ये नका राहू है ना. झाले का तो? प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहतो की आम्ही कितपत आम्ही बघतोय, कोणच्या म्हणजे कशामध्ये राहतोय, आम्ही काय करतोय, नेमकं काय करतोय आम्ही. ठीक आहे, तर आपण पाहतो मत्तयाचा 11 अध्याय 23 वचन काय सांगते. आणि हे कफरनहुमा, तू आकाशापर्यंत उंचवलेले होशील काय? तू मृतलोकापर्यंत खाली जाशील, कारण जी पराक्रमाची कृत्य तुझ्यामध्ये करण्यात आली ती जर सदोमात करण्यात आली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. म्हणजे सदोम आणि गमोराला जर असं सांगितलं असतं तर ते काय झालं असतं, आतापर्यंत राहिलं असतं. आता आपण पुढचं वचन बघूया. तर पुढचं वचन काय आहे आपण पाहण्याच्या अगोदर आपण ते पाहूया, कारण की मी पहिल्यांदाच ज्यावेळेस गुरुवारचा ज्यावेळेस संदेश घेतला त्यावेळेस मी एक गोष्ट सांगितली होती. काय सांगितली होती? 3 दिवस आणि 3 रात्र योना माशाच्या पोटामध्ये राहिला आणि 3 दिवस आणि 3 रात्र प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा पृथ्वीच्या पोटामध्ये राहिला. मी हे सांगितलं होतं. तर आपल्याला पाहायचंय की 1,20,000 लोकांनी असं काय ऐकलं होतं. 1,20,000 लोकांनी असं काय ऐकलं होतं की त्यांनी काय केलं, कोणची बात ऐकली होती? 3 दिवस आणि 3 रात्रीची बात. 3 दिवस आणि 3 रात्रीची बात असं काय ऐकलं होतं, कोणत्या लोकांनी? निनवेच्या लोकांनी. असं काय ऐकलं त्यांनी? ठीक आहे, तर आपण पाहतो की 3 दिवस 3 रात्र प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीच्या पोटात होता. 3 दिवस 3 रात्र योना माशाच्या पोटात होता. तर आपल्याला हे समजून घ्यायचे का बरं. आता नाही का हे समजणं खूप गरजेचं आहे, कारण वचन आम्हाला काय सांगते. ठीक आहे, तर आपण पाहतो एक वचन वाचूया. मत्तयाचा 12 अध्याय, मत्तय 12
आणि 40 वचन. मत्ते 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 12 अध्याय 40 वचन. कारण योना जसा 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, असा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहिला. कोणाच्या पोटात राहिला? पृथ्वीच्या पोटात राहिला. कोण राहिला? मनुष्याचा पुत्र. मनुष्याचा पुत्र. पुत्र म्हणजे कोण? पित्याने जो पाठवलेला पुत्र. कोण? तो प्रभू येशू ख्रिस्त. ठीक आहे. तर आपल्याला पाहायचंय, कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात राहिला होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. राहील म्हणजे राहिला. कारण की आम्हाला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त आला, पृथ्वीच्या पोटात राहिला आणि तो आज जिवंत आहे. तो पुन्हा उठला. ठीक आहे. तर सांगायचं काय, आपण आणखीन एक तेच वचन वाचूया. 40 वाचला, आता 41 वाचू. 41 वचन काय सांगत आहे? जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवे शहराचे लोक उभे राहतील, तुमच्या विरुद्ध साक्ष देतील आणि तुम्हास दोष देतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावर पश्चाताप केला. आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असं कोणीतरी आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वाचू आपण हे वचन. निनवेच्या लोकांना जेव्हा माहीत झाले 3 दिवस 3 रात्रीची बात. काय माहीत झालं? 3 दिवस आणि 3 रात्रीची बात माहिती झाली. तो संदेश त्यांनी ऐकला. कोणता संदेश ऐकला? जो योना आहे का नाही, योनाने काय केलं होतं की तो निनवेचे लोक कसे होते? धिप्पाड, मोठे, एकदम बल्लाड लोक होते नाही का, एकदम मोठे मोठे उंच उंच लोक होते म्हणून. आणि तिथले लोक म्हणजे ऐकणारे नव्हते, ते हट्टी लोक होते, ऐकत नव्हते वचन. म्हणजे त्याला असं वाटलं नाही का, मी कोण आहे, मी इतकुसा, मी कसा जाऊ त्या ठिकाणी, कसं सांगू, म्हणून तो घाबरला. निनवेला जायला सांगितलं होतं परमेश्वराने आणि तो कुठं गेला? तार्सिसला गेला, आहे का नाही. आता हे माझं हे नाहीये, हा माझा संदेश नाहीये, तरी पण मी सांगून देते की तो कुठे गेला? तार्सिसला गेला. का? कारण की त्यांनी तिथल्या लोकांना काय केलं, त्यांनी घाबरला होता की परमेश्वरा मी कसं जाऊ आणि मी कसं त्यांना डायरेक्ट बोलू. काय बोलायचं होतं त्याला? मी पुढं वाचणार आहे. तर ह्याच्यासाठी तो घाबरला. म्हणून त्याने काय केलं? म्हणून परमेश्वराने काय केलं? त्याला काय केलं? 3 दिवस आणि 3 रात्र माशाच्या पोटामध्ये ठेवलं. प्रियानो, माशाच्या पोटामध्ये ठेवलं. मग आता 3 रात्र 3 दिवस माशाच्या पोटामध्ये ठेवल्याच्या नंतर योनाने काय केली? प्रार्थना केली. त्याच्या अगोदर काय झालं असेल? ज्यावेळेस योनाला, आता मी थोडक्यात मला सांगायला पाहिजे कारण की वचन समजणं गरजेचं आहे. ज्यावेळेस योना त्या होडीमध्ये होता, त्या बोटीमध्ये होता योना, त्यावेळेस काय झालं? ज्या चिठ्ठ्या निघल्या ना, म्हणजे बोट डुबायला लागली. आता बोट डुबायला लागली, मग ते कोणामुळे झालं असं? म्हणून सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि ती चिठ्ठी निघली योनाची. मग योनाने सर्व लोकांनी काय केलं? योना स्वतः बोलला की मला उचलून काय करा? समुद्रात टाका. मला उचलून काय करा? समुद्रामध्ये फेकून द्या. माझ्यामुळे तुमची बोट बुडायला नको आणि तुमचा नाश व्हायला नको, म्हणून तुम्ही काय करा? मलाच उचलून काय करा? समुद्रामध्ये टाकून द्या. म्हणजे तो मरायला तयार झाला होता. पण त्याला निनवेमध्ये जायचं नव्हतं. का? कारण की तो घाबरत होता. निनवेमध्ये जाऊन मी कसं काय सांगू परमेश्वरापासून? तो पळाला होता. ठीक आहे. तर मग आपण पाहतो ह्या ठिकाणी परमेश्वराची योजना बघा. तो कितीही पळाला तरी परमेश्वराने त्याला काय केलं? पळून दिलं नाही. माझं सांगायचं तात्पर्य हे आहे, कारण की योना म्हणाला तिथले लोक ऐकणार नाहीत, मी कसं जाऊ परमेश्वरा, मी कसं जाऊ, म्हणून त्याने काय केलं? तार्शिसकडे जाण्याची बोटीत बसला. पण त्या ठिकाणी पण असं झालं की त्याला सगळ्यांनी उचलून काय केलं? समुद्रामध्ये टाकलं. मग आता समुद्रामध्ये टाकलं. समुद्रामध्ये टाकल्याच्या नंतर तुम्ही विचार करा, समुद्रामध्ये किती सारे जीवजंतू आहेत, किती सारे जीवजंतू आहेत त्या ठिकाणी, है ना. म्हणजे काय नसन त्या समुद्रामध्ये. मग
कुठंतरी ठोकला असन, कुठंतरी दगडाला लागला असन, कुठंतरी त्या खडकाला ठेचला असन, म्हणजे तो त्या ठिकाणी पहिल्यांदा तसा झालाच असेल नाही का. आपण विचार करू शकतो ना, आमच्या डोक्यामध्ये हा विचार आणायला पाहिजे आम्ही, की ज्यावेळेस फेकला आणि लगेच मासा आला का, लगेच माशाने त्याला गिळलं का, आपण सहज हे वचन वाचून घेतो आणि मोकळे होतो. पण टाकल्याबरोबर काय लगेच माशाने लगेच त्याला झेललं का, नाही, तो पडला असेल, कुठंतरी लागलं त्याला, कुठेतरी ठेचला, कुठंतरी म्हणजे दगडाला लागलं, त्याचं डोकं लागलं असेल, काहीतरी म्हणजे त्याला इतक्या वेदना झाल्या. त्यावेळेस परमेश्वराने मोठा मासा तयार केला आणि त्या माशाने त्याला गिळलं. आणि मग त्या माशाच्या पोटामध्ये योना 3 दिवस आणि 3 रात्र प्रियानो प्रार्थना करत होता तो. प्रेज द लॉर्ड. तो प्रार्थना करत होता. आपण 41 वचन वाचायचं. आपण 41 वाचलंय का तू? तर मनुष्य व पशु यांनी 41 वचन वाच परत एकदा. जेव्हा तुमची पिढीचा न्याय होईल तेव्हा निनवे शहराचे लोक उभे राहतील, तुमच्या विरुद्ध साक्ष देतील आणि तुम्हाला दोष देतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणीतरी एक येते आहे. तर आपण योना याचा 3रा अध्याय 8 वचन वाचूया पहिला. योना याचा 3 अध्याय 8 वचन. योना 3 अध्याय 8 वचन. परंतु मनुष्य आणि पशु यांनी गोंताट नेसावे, देवाच्या मनापासून धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुकर्मापासून व आपल्या हाताचा दुष्कर्मापासून मागे फिरावे. तर आपण पाहतो की पहिल्यांदा ज्यावेळेस हे समजलं निनवेच्या लोकांना, काय समजलं की निनवे काय होणार आहे ते मी पुढे तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांना ते 3 दिवस 3 रात्र निनवेच्या लोकांना जेव्हा हे माहीत झालं 3 दिवस आणि 3 रात्रीची बात, तेव्हा राजाचा आदेश देण्यात आला. राजाने काय केला? आदेश दिला. तिथल्या राजाने, कुठल्या? निनवेच्या राजाने आदेश दिला. आणि मग त्याच्यानंतर आपण पाहतो 3 अध्याय आणि 8 वचनामध्ये असं सांगितलंय, तर मनुष्य व पशु यांनी गोंताट नेसावे. मनुष्य व पशु यांनी गोंताट नेसावे आणि मोठ्याने देवाला हाक मारावी आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या हातातल्या जुलमापासून फिरावे. कोणाचा आदेश होता हा? राजाचा. कोणता राजा? निनवेचा राजा. मग निनवेच्या राजाने हा आदेश दिला. प्रत्येक पशु आणि प्रत्येक म्हणजे निनवेमध्ये 1,20,000 लोक राहत होते. आणि राजाचा आदेश असा झाला का प्रत्येकाने काय करायचंय? गोंताट नेसायचे. म्हणजे जे आमचे कपडे घालतो ना ते कपडे नाही, गोंताट म्हणजे गोण्या गुंडाळायच्या अंगाला आणि राखेत बसला. मी पुढं वाचणार आहे ते. 1 वचन वाचूया आपण, पुढं पाहू आपण. 3 अध्याय आणि 1 आणि 2 वचन वाचायचे. परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाकडे आले. उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर. मग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे हे फार मोठे शहर होते. ते सर्व चालत फिरण्यास 3 दिवस लागत होते. काय? आणि निनवेचे काय असलं? पहिलं वचन वाचलं, पहिलं वाच. पहिलं 3रं पण कशाला वाचलं लगेच? परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाकडे आले. 3 अध्याय 1 वचन. 2 वचन. उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर. जो संदेश मी तुला सांगेन त्याची काय कर? घोषणा कर. म्हणजे परमेश्वराचा आदेश
योनाला होता. आणि योनाने काय केलं आपण वाचले या ठिकाणी, काय सांगितलंय की आणि यहोवाचे वचन दुसऱ्याने योनाकडे आले. ते म्हणाले, तू उठ आणि निनवे जी मोठी नगरी तिच्याकडे जा आणि जो आदेश मी तुला सांगेन तो तिला गाजवून सांग. कसं सांग? गाजवून सांग. काय सांगायचंय गाजवून? की काय होणार आहे निनवेचं? आपण वाचूया. योना याचा 3 अध्याय आणि 4 वचन. योना याचा 3 अध्याय आणि 4 वचन. हा. योना शहरातून 1 दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, अजून 40 दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल. बस. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं या ठिकाणी? परमेश्वराचा आदेश हा होता आणि योना एका दिवसाच्या वाटचाली पर्यंत नगरीत जाऊ लागला आणि त्याने गाजवून सांगितले की अजून 40 दिवस आहेत, मग निनवे उद्ध्वस्त होईल. हे ऐकलं कोणी? राजाने. कोणत्या राजाने? निनवेच्या राजाने ऐकलं. आणि निनवेच्या राजाने ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस राजाने काय सांगितलं? पूर्ण निनवेच्या लोकांना म्हणाला की काय करा, सगळे पशु जे तुमच्या जेवढा त्या नगरीमध्ये, मोठी नगरी म्हटलेली, मग त्या मोठ्या नगरीमध्ये प्रत्येक घरातले प्रत्येक पशु सुद्धा त्यांनी काही खायचं नाही आणि पाणी सुद्धा प्यायचं नाही. ज्यावेळेस परमेश्वराने असं आदेश दिला की नगरी काय होईल, 40 दिवस आहे तुमच्याकडं. किती दिवस आहेत? फक्त 40 दिवस. आणि या 40 दिवसांमध्ये जर तुम्ही नाही बदलले तर काय होईल? निनवे उद्ध्वस्त होईल, म्हणजे नाश होईल, म्हणजे निनवे काय होईल? भस्म केल्या जाईल. प्रेज द लॉर्ड. निनवेच्या लोकांनी ऐकलं प्रियांनो. निनवेच्या लोकांनी ऐकलं. त्यांनी मन कठीण केले नाही, त्यांनी मने हट्टी केले नाही. पण सदोम आणि गमोराच्या लोकांनी हट्टी केले होते, म्हणून परमेश्वराने त्यांचा नाश केला. है ना? आपल्या पुढे दोन्ही उदाहरण आहे, दोन्ही उदाहरणं आहेत. परमेश्वराचं जर ऐकलं तर परमेश्वर खूप आशीर्वाद देतो. इतका आशीर्वाद देतो ना, तो म्हणतो तुझ्या घरामध्ये मावणार नाही, एवढा आशीर्वाद दे. पण जर आम्ही त्या परमेश्वराला ऐकणार नाही, हट्टीपणा करण, तर काय करीन? परमेश्वर उद्ध्वस्त करणारा देव आहे. मग आम्ही म्हणतो ना परमेश्वर लय चांगला आहे, लय चांगला. ठीक आहे ना, तो आहे चांगला, पण जो त्याचा ऐकतो ना त्याच्यासाठी चांगला. प्रेज द लॉर्ड. जो त्याचा ऐकतो, जो त्याला धरून चालतो, जो त्याच्या आज्ञा पाळतो, कारण की मी मागच्या संदेशामध्ये म्हटलं होतं, जो त्याचा ऐकतो ना तो त्याच्या आज्ञा पाळील. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे माझे मेंढरे माझे वाणी ऐकतील आणि जे माझी वाणी ऐकतील ना ते माझ्या आज्ञा पाळतील. जो माझ्यावर प्रेम करतो ना तो माझ्या आज्ञा पाळतो. प्रेज द लॉर्ड. जो त्याच्यावर प्रेम करतो, कोणावर? प्रभू येशू ख्रिस्तावर. जो त्याच्यावर प्रेम करतो तो त्याच्या आज्ञा पाळतो. आणि तो म्हणतो माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. मग निनवेच्या लोकांनी ऐकली आणि निनवेचे लोक वाचले, त्यांचा बचाव झाला प्रियांनो, बचाव झाला त्यांचा. मग सदोम आणि गमोराच्या लोकांनी नाही ऐकलं, ते लोक हट्टी होते. म्हणून परमेश्वरांनी काय केलं? आणि फक्त त्या ठिकाणचा लोट त्याला वाचवलाय ना. आपण पाहतो परमेश्वर दयाळू आहे, कृपाळू आहे, तो मंदक्रोध आहे, तो प्रेम करणारा देव आहे, तो आमच्यावर प्रेम करतो. पण है ना, आम्हाला देखील त्याचं ऐकावं लागेल, आम्हाला देखील त्याच्या चरणाजवळ बसावं लागेल, आम्हाला देखील वचन काय सांगतं ते बघावं लागेल. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक वचन वाचूया आपण. योनाचा 3 अध्याय 5, 6, 7 वचन वाचायचे आपल्यात. एक एक करून वाचूया आपण. तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केला आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वांनी गोंटात नेसले. जरा चांगलं वाच ना.
तेव्हा निम्मेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केले आणि मोठ्यांपासून लहानपर्यंत सर्वांनी गोंटात नेसले. काय नेसले? प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो योनाचा 3 अध्याय 5, 6, 7 वचन, 3 वचन वाचायची तर आपल्याला. तर पाहू आपण. आणि निनवेतल्या मनुष्यांनी देवावर विश्वास ठेवला. आणि निनवेतल्या मनुष्यांनी काय केलं? देवावर विश्वास ठेवला. आणि त्यांनी काय केलं? उपासाची घोषणा केली. उपासाची घोषणा केली आणि मोठ्यापासून लहान्यांपर्यंत गोंताट नेसले. गोंताट म्हणजे गोण्या, गोणी, जी आपण ते हिरव्या गोण्या काय म्हणतात त्याला, सुताडे, हा पोते है ना, गोंताट नेसले. काय आदेश होता राजाचा की सगळे कोणीच पाणी प्यायचं नाही आणि चारा सुद्धा द्यायचा नाही कोणालाच, लहानापासून मोठ्यापर्यंत. प्रियांनो, बायबल वाचा. बायबलमध्ये काय आहे, पवित्र शास्त्रामध्ये काय आहे हे आम्हाला समजतं, पण आम्ही वाचलं पाहिजे ना. पाळक आला, पाळकाने एखादं वचन सांगितलं तेवढंच आम्ही मी बोलले नाताळच्या दिवशी, हे बोलले आमच्या ताटामध्ये जे वाढण्यात येतं ना तेच आम्ही खातो. बाकीचे वचन कुठे? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतंय हे आम्हाला माहित नाही. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगू इच्छितो हे आम्ही बघत नाही. बघायला पाहिजे की नाही? बघायला पाहिजे. जर आज आम्ही नाही वाचलं, आज आम्हाला नाही समजलं तर काय होणार आहे? कुठं जाणार आम्ही? आणि चुकीच्या शिक्षणामुळे काय होईल? ठीक आहे, आम्ही खूप चांगलं जीवन जगतो, चांगलं जीवन जगलो, चांगलं म्हणजे एकदम व्यवस्थित जीवन जगलो. सपोज माहिती करून घ्या, म्हणजे चांगलं जीवन परमेश्वराला आवडतं. ठीक आहे, मी चांगलं जीवन जगले, एकदम चांगली राहिले, पण जर चुकीच्या शिक्षणामध्ये राहिलो तर जाऊ का आम्ही स्वर्गात? नाही जाणार. कारण की जर चुकीच्या शिक्षणामध्ये जरी राहिलो ना तरी आमच्यासाठी नरक आहे. कारण की आम्हाला खरं पाहिजे, खरं वचन, सत्य वचन. ठीक आहे. मग काय सांगते आपण पाहूया. तर आणि निनवेतल्या मनुष्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि त्यांनी उपवासाची घोषणा केली आणि मोठ्यांपासून लहान्यापर्यंत ते गोंताट नेसले, कारण निनवेच्या राजाकडे वर्तमान पोचले होते. निनवेच्या राजाकडे वर्तमान पोचले होते. तेव्हा त्याने आपल्या राजसनावरून उठून, राजाने सुद्धा काय केलं? त्यांनी तर सांगितलं, आदेश दिला, सगळ्या लोकांना दिला. जर समजा फक्त लोकांना सांगितलं असतं, लोकांनी ऐकलं असतं, राजांनी जर नसतं हे सांगितलं तर प्रियांनो, माझा हा प्रश्न आहे तुम्हाला, त्या ठिकाणी निनवे शहर, जी नगरी मोठी, ही वाचली असती का? तिचा बचाव झाला असता का? आमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न येत नाहीये का? यायला पाहिजे ना. जर ह्या लोकांनी ऐकलं नसतं तर परमेश्वराचा आदेश काय होता की 40 दिवस आहेत तुमच्याकडं, मग निनवे काय होईल? उद्ध्वस्त होईल. उद्ध्वस्त म्हणजे काय हो? उद्ध्वस्त म्हणजे काय? उद्ध्वस्त म्हणजे पूर्ण नाश. मग त्या लोकांनी ऐकलं, उपवास केले, गोंताट नेसले आणि राजा काय म्हणतो पहा, काय सांगितलं? आणि त्याने आपल्या राजसनावरून उठून आपला झगा आपल्या अंगातून काढून ठेवला. मग तो गोंताट नेसून राखेत बसला. कुठे बसला? गोंताट नेसून तो राखेत बसला. म्हणजे विचार करा, आम्हाला त्या परमेश्वरापुढं कसं जायचंय? इतका पश्चातापी अंतकरण घेऊन तो सुद्धा राखेमध्ये बसला. एक राजा, निनवेचा राजा. आम्ही हे वाचत नाही का वचन? वाचायला पाहिजे ना. परमेश्वर कसा आहे हे आम्हाला समजायला पाहिजे. आम्ही
नाण्याचं एकच बाजू बघतो. परमेश्वर आशीर्वाद देतो, आशीर्वाद देतो, आशीर्वाद देतो. प्रभू येशू ख्रिस्त प्रेम करतो, प्रेम करतो. ठीक आहे ना, प्रेम करतो, आशीर्वाद देतो, पण आहे ना त्या ठिकाणी तो म्हणतो माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. आणि जो त्याच्यावर प्रेम करतो, कोणावर? प्रभू येशू ख्रिस्तावर. जो त्याच्यावर प्रेम करतो तो माझ्या आज्ञा पाळतो, म्हणजे परमेश्वराची आज्ञा पाळतो. प्रेज लॉर्ड. मग आम्हाला हे समजत नाही का? हे वचन आम्हाला माहित नव्हते का? हे वचन माहित नव्हते का? जर नव्हते माहित तर वाचा, कारण की वचनच आम्हाला स्वर्गात नेणार आहे. वचन जर नाही समजलं तर आमचा काहीच उपयोग नाहीये, काही उपयोग नाहीये. किती हालेलुया प्रेज लॉर्ड करा, काही उपयोग नाही जर आम्हाला हे वचन नाही समजले तर. प्रेज लॉर्ड. आणखीन आपण पाहूया 7 ते 10 वचन वाचायचे आहेत आपल्याला. 3 अध्याय. हा. राजाने आणि त्याच्या सरदारांच्या ठरावाने निम्बे घोषणा करून ठराव प्रसिद्ध केला. त्याने सांगितले, कोणत्याही मनुष्याने अथवा पशुने, गुरेढोरांनी अथवा शेळ्या-मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये व पाणी पिऊ नये. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. 7 वचनापासून तर आपल्याला 10 वचनापर्यंत वाचायचे. तर आपण पाहतो, आणि राजाने राजाच्या व त्याच्या प्रधानाच्या राजाने निन्वेत घोषणा करून ठराव प्रसिद्ध केला. त्याने सांगितले की मनुष्यांनी किंवा पशूंनी, गुरांनी किंवा मेंढरांनी काही चाखू नये, चरू नये व पाणी पिऊ नये. चाखू नये, चरू नये आणि पाणी सुद्धा पिऊ नये. काय केलं त्याने? पश्चाताप केला. काय केलं त्याने? पश्चातापी अंतःकरण घेऊन जर परमेश्वराकडे गेलो ना प्रियांनो, तर परमेश्वर ऐकतो. त्याला तुटलेलं हृदय आवडतं. मग जर परमेश्वर असा आहे, जर परमेश्वराला राग येतो, तर मग आपण काय करत आहोत आपण? ते आपल्याला पाहायचंय आहे ना, ते आपल्याला पाहायचंय की परमेश्वराला राग येतो. परमेश्वराचं जर नाही ऐकलं आम्ही, तर परमेश्वराला काय होतं? राग येतो. काय करू नये? राजाने सांगितलं पाणी पिऊ नये, है ना, चरू नये व पाणी पिऊ नये. तर मनुष्य व पशु यांनी काय करावे? गोंताट नेसावे. मनुष्यांनी आणि पशूंनी सुद्धा गोंताट नेसावे आणि मोठ्याने देवाला हाक मारावी. मोठ्याने देवाला हाक मारावी. मोठ्याने हाक मारावी देवाला. प्रेज लॉर्ड. हे त्या निन्वेच्या राजाने आदेश दिला. प्रेज लॉर्ड. आणि त्यांनी तो ऐकला. काय केला? मोठ्याने देवाला हाक मारावी आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या हातातल्या जुलमापासून फिरावे. आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या हातातल्या जुलमापासून काय करावे? फिरावे, मागे फिरावे, है ना, मागे फिरावे. मग आपण 9 वचन वाचत आहोत. न जाणो. प्रेज लॉर्ड. काय म्हणत आहे राजा? हे सगळं करा, गोंताट नेसा आणि काय करा? राखीत बसा, चरू नका, चारा सुद्धा देऊ नका, तुम्ही पण चाखून पाहू नका, पाणी पण नाही. आणि काय करा? आणि मग राजा म्हणतो, न जाणो, आमचा नाश होऊ नये म्हणून, नाश होऊ नये म्हणून कदाचित देव वळेल, अनुतापेल व आपला संताप्त फिरेल. अशी
फिरले. प्रेज लॉर्ड. क्रोधापासून फिरावे. क्रोधापासून फिरावे. त्याचा संताप्त राजाने काय केलं? कदाचित म्हणजे आम्ही जर असं केलं, आम्ही जर आमचे अंतःकरण परमेश्वराकडे वळवले तर काय न जाणो. राजा म्हणतो बरं काय, निनवेचा राजा म्हणतो न जाणो. काय म्हणते? न जाणो आमचा नाश होऊ नये. म्हणजे जर आम्ही असं बसलो तर न जाणो आमचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वर काय करेन? आम्हाला वाचवेन. त्याचं तो अनुतापेल. आपण वाचूया ना वचन पुढं. होऊ नये म्हणून क्रोधापासून फिरावे. क्रोधापासून फिरावे म्हणजे परमेश्वर क्रोधापासून फिरावे. तर ते आपल्या कुमार्गापासून काय झाले? फिरले. बायबल असं सांगतं की ते आपल्या कुमार्गापासून फिरले. आमचे जे कुमार्ग, आम्ही म्हणतोय ना परमेश्वर आम्हाला कुठं बघणार आहे? म्हणजे परमेश्वर लगेच थोडी नाश करतो है ना. ते काय केले? त्यांच्या कुमार्गापासून ते फिरले. त्यांच्या हातातले जुल्म जे काही होते ते त्यांनी टाकले आणि काय केलं? त्यांनी पश्चाताप केला. राखेमध्ये बसून पश्चाताप केला. राखेमध्ये बसून त्यांनी पश्चाताप केला. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो 10 वचन काय प्रियांनो आपण ऐकूया. 3 अध्याय, योना याचा 3 अध्याय आणि 10 वचन काय सांगते आपण पाहूया. तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत अशी त्यांची कृत्य देवाने पाहिली. कुमार्गापासून फिरले आहेत अशी त्यांची कृत्य देवाने पाहिली आणि ज्या अरिष्टाविषयी देव बोलला होता की मी त्यांच्यावर ते आणीन त्याविषयी तो अनुतापला आणि त्यांनी ते केले नाही. त्यांनी ती नगरी उद्ध्वस्त केली नाही, नाश केला नाही, निनवेचा नाश केला नाही. प्रेज लॉर्ड. प्रियांनो, आमचा परमेश्वर असा आहे, जर त्याच्यावर कोणी प्रेम करतंय ना तर तो पण खूप प्रेम करतो. इतका प्रेम करतो ना की बस आम्हाला कशाची कमी नाही होत. पण जर आम्ही त्याच्या आज्ञामध्ये नाहीये, आम्ही त्याचे वचन बघत नाही, पाळत नाही, त्याच्यावर विश्वास फक्त ठेवतो, म्हणतो विश्वास आहे आमचा बस. मग बायबल असं सांगतो भूतेही विश्वास करतात. भूते पण विश्वास करतात ना का प्रभू आहे. प्रेज लॉर्ड. मग आपण पाहतो निनवेची माणसे न्यायाकाळी येशूच्या प्रचाराला घेऊन दोष लावतील. निनवेची माणसे न्यायकाळी येशूच्या प्रचाराला घेऊन काय करेन? दोष लावीन. कोणाला? कारण की त्या आपण वाचूया ते आणि वाचले आपण ते की तुम्ही काय केलं, जसा योनाने प्रचार केला तसा तुम्ही तो ऐकला नाही म्हणून दोष लावतील. आम्ही ऐकला आणि आमचा बचाव झाला. कोण म्हणतील? निनवेचे लोक म्हणतील. कारण की ते वाचले ना, परमेश्वराने बघितलं की ते त्यांच्या कुमार्गापासून फिरले आणि हे परमेश्वराने पाहिलं. प्रियांनो, आजूबाजू नाही का लोक काय म्हणतील, लोक मला कसे बोलतील, हे बघितलं नाही त्यांनी. ते फिरले आणि आमचा परमेश्वराने ते बघितलं. मग आमची जी काय म्हणतात ना, आमची कृत्य जी आहे ना लोकांनी बघावं म्हणून आम्ही देखावा नाही करायचा आहे. आम्हाला परमेश्वराने बघितलं पाहिजे. परमेश्वराच्या नजरेमध्ये आम्ही चांगलं पाहिजे, मी चांगली पाहिजे. त्यावेळेस परमेश्वर काय करतो? बचाव करतो. परमेश्वराने पाहिलं की नगरीने काय केलंय? पश्चाताप केला. त्यांच्या कुमार्गापासून ते फिरले आणि परमेश्वराने काय केलं? त्यांना वाचवलं. म्हणून न्यायाच्या दिवशी काय सांगते? निनवेची माणसे न्यायाच्या काळी येशूच्या प्रचाराला घेऊन दोष लावतील. तर कोणाला दोष लावतील? ज्यांनी ते ऐकलं नाही, ज्यांनी हा प्रचार ऐकला नाही त्यांना दोष लावतील न्यायाच्या काळी.
न्यायाच्या काळी म्हणजे कधी? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल ना ढगावरती प्रत्येकाचा न्याय करण्यासाठी, त्यावेळेस का ह्या लोकांनी ऐकलं नाही. पण निनवेची लोक म्हणते ना आम्ही ऐकलं म्हणून आमचा बचाव झाला, आम्ही बचावले गेलो पण तुम्ही ऐकलं नाही, असा दोष लावतील. प्रेज लॉर्ड. आपण एक वचन वाचूया, मत्तयाचा 12 अध्याय 40 वचन. मत्ते नाही मी वाचते, मत्तयाचा 12 अध्याय आणि 40 वचन. 40 आणि 41 आहे, पण आपण पहिलं 40 वाचूया. वचन असं सांगतं, कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्र मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. म्हणजे राहिला आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 3 रात्री काय होईल? पृथ्वीच्या पोटात राहील. आता 41 वचन काय सांगत आपण पाहूया. निनवेची माणसे न्यायाकाळी या पिढी बरोबर उभी राहून हिला दोषी ठरवतील. काय ठरवतील? दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला नाही. त्यांनी काय केला नाही? पश्चाताप केला नाही. मी प्रत्येक संदेशामध्ये सांगते, जर आमचा पश्चाताप झाला नाही तर काही उपयोग नाही. ख्रिस्ती म्हणवायचा काहीच उपयोग नाही. आणि ख्रिश्चन कोणीच नाहीये, ख्रिश्चन नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त धर्म बदलायला आला नाही, तो जीवन बदलायला आला. तो जीवन बदलतो. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ती ख्रिश्चन नाही, आम्ही फक्त येशूचे फॉलोवर आहे, येशूच्या मार्गावर चालणारे लोक. प्रेज लॉर्ड. तर काय सांगत आहे या ठिकाणी? पुन्हा एकदा मी ते वचन वाचते, 41 वचन. निनवेची माणसे न्यायाकाळी, निनवेची माणसे न्यायाकाळी या पिढी बरोबर उभे राहून, या पिढी बरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला नाही. आणि पहा, योनापेक्षा असा कोणी इथे आहे, योनापेक्षा मोठा असा कोणी इथे आहे. तर कोण आहे प्रियांनो? योनाच्या उपदेशावरून निनवेची लोक बचावले गेली. योनाच्या प्रचारावरून निनवेची लोक बचावली गेली. पण आज प्रभू येशू ख्रिस्त आमच्या समोर आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे ना, सावध हो, सावध राहा, है ना. म्हणजे किती काही सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्त. या ठिकाणी म्हटलं ना, या ठिकाणी योनापासून इथे कोणी मोठा आहे? कोण आहे तो मोठा? प्रभू येशू ख्रिस्त आहे मोठा. काय आम्ही तो ऐकतोय का? प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन काय सांगत आहे? काय आम्ही लक्ष दिलंय का? काय आम्ही कधी पाहिलंय का? प्रेज द लॉर्ड. आता समाप्तीला आले आहे. आता हा चेहरा बदलला आहे. कोणचा चेहरा बदललाय? जे आम्ही म्हणतो ना गव्हाणीमध्ये बघितलेलं बाळ आहे ना, तो चेहरा आता काय झालेला आहे? बदलला आहे. आम्ही बाळ बघू शकत नाही त्याला आता. आम्ही क्रिसमसच्या दिवशी म्हणतो ना, येशू ख्रिस्त जन्माला आला. मी तेच सांगितलं, येशू ख्रिस्त क्रिसमसच्या दिवशी 25 डिसेंबरला जन्माला आला नाही. परमेश्वराने आमच्यासाठी एक देह तयार केला, एक शरीर तयार केलं होतं आमच्यासाठी. कारण की उत्कृष्ट शरीर पाहिजे होतं, जे सहन करू शकतं एवढं सगळं, है ना. एवढे सगळे फटके, इतकं सगळं मार, काट्यांचा मुकुट, हातामध्ये खिळे. मग आता चेहरा बदललाय. आज पण आम्ही तिथंच बघतो का प्रभू येशू ख्रिस्ताला गाईच्या गोठ्यामध्ये? गाईच्या गोठ्यामध्ये जन्मला होता का? आता हे माझं मी नंतर सांगणार आहे. गाईच्या गोठ्यामध्ये जन्मला होता का येशू ख्रिस्त? पण आम्ही तेच बघतो, बाळ आलं, बाळ. पण बाळ नाहीये, आमच्यासाठी बाळ होता, आमच्यासाठी पुत्र दिला, है ना. आमच्यासाठी पुत्र दिला. आणि आपण पाहतो की आता चेहरा बदलला आहे. बाळाचा चेहरा नाही आता, तो बाळाचा चेहरा नाही राहिला आता. तो आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर मरून जिवंत झाला. तो आता आमचा बाप आहे. बाप
बाळ म्हणून नाही बघायचं त्याला, आमचा बाप म्हणून बघायचं. म्हणजे आमच्यामध्ये ती भीती येईल, त्या परमेश्वराचं भय येईल. बाळ म्हणून बघितलं ना तर कोणी घाबरणार नाही, कारण की प्रभू येशू ख्रिस्त बाळ आहे, कोणी भिणार नाही. पण आम्ही बाळ नाही म्हणायचे, आम्ही आमचा बाप म्हणायचे त्याला. कोणाला? प्रभू येशू ख्रिस्ताला. आपण पाहूया पुढचे वचन पाहू. का बरं असं म्हटलंय मी? तो आमचा बाप आहे, तो सिंह आहे, सिंह. आता सिंहाला कोणी घाबरणार नाही का? साधा जर वाघ जरी आला ना आमच्या समोर, आम्ही काय म्हणतो? अरे बाप रे, लय भीती वाटते. कशाला? वाघ आला, फक्त वाघाला घाबरतो आम्ही. पण तो यहूदाचा सिंह आहे. कोण? प्रभू येशू ख्रिस्त. कोण आहे? सिंह आहे तो. चेहरा बदललाय आता, तो बाळ नाही राहिला, तो सिंह आहे, सिंह. हे आम्हाला ओळखायचंय. आपण एक वचन वाचूया. प्रकटीकरण 6 अध्याय 16 वचन. प्रकटीकरण 6 अध्याय 16 वचन. प्रकटीकरण याचा 6 अध्याय आणि 16 वचन काय सांगते? राजस्थानावर जो बसलेला आहे त्याच्या तोंडापुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा. प्रेज लॉर्ड. हा येतो बाप आमचा. काय सांगते? प्रकटीकरणामध्ये 6 अध्याय आणि 16 वचनामध्ये काय सांगते? राजसनावर बसलेला आहे त्याच्या तोंडापुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा. का बरं असेल लपवा? लपवा काय म्हणते? प्रेज लॉर्ड. आम्ही तर म्हणतो ना, आम्हाला सांगितलं, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आमच्या ताटामध्ये जे वाढलंय ना तेच आम्ही खातो. आमच्या ताटामध्ये काय असतं? आशीर्वाद, 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 आशीर्वाद. आमच्या ताटामध्ये काय असतं? प्रभू येशू ख्रिस्त असा आहे, प्रेम करतो, प्रेम करतो. ठीक आहे ना, करतो. एक नाही, लाख नाही, करोडो टक्का तो प्रेम करतो. पण ओळखायला पाहिजे ना कसा प्रेम करणार तो. प्रेज लॉर्ड. ओळखायला पाहिजे. आणखीन एक वचन वाचूया आपण. प्रकटीकरण 6 अध्याय आणि 17 वचन काय सांगते पाहू आपण. कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकवेल? कोणाच्याने टिकवेल म्हणजे कोण त्याच्या पुढं टिकाव धरेल, टिकून राहील? कोण राहील त्याच्या पुढं टिकून? कारण की चेहरा बदललाय. आता बाळ राहिला नाही, तो बाळ नाही राहिला. दरवर्षी आपण म्हणतो बाळ बाळ बाळ. अहो तो बाळ नाही राहिला, जन्माला आला, झाला. तो आता आमचा बाप आहे. आता आमचा बाप आहे तो. आम्हाला बाप म्हणून त्याला भीती घाबरावं लागणार आहे, कारण की तो प्रभू आहे ना. बाळ होता, आमच्यासाठी बाळ दिला, आमच्यासाठी पुत्र दिला, पण आता तो बाप आहे. प्रेज लॉर्ड. 17 वचन आपण पुन्हा वाचूया. 6 अध्याय प्रकटीकरण. कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकवेल? है ना, कोणाच्याने टिकवेल? कोण टिकाव धरू शकतो त्याच्या पुढे? त्या प्रभू येशू ख्रिस्ता पुढे कोण टिकू शकतं? टिकेल का? सहज आमचं जीवन कसं आहे, काय चाललेलं आहे, आम्ही काय करतोय बघत नाहीये का परमेश्वर? परमेश्वर बघतो. कारण की निनवेच्या लोकांना पाहिलं ना, निनवेच्या लोकांनी काय केलं? गोंताट नेसले, राखेमध्ये बसले, पश्चाताप केला, उपवास केले. काहीतरी म्हटले असतील ना ते, प्रभू आम्हाला क्षमा कर, आमच्याकडून चुकलं आणि मग पुन्हा असं पाप करणार नाही, असं काहीतरी बोलले असतील ना. म्हणून तर परमेश्वराने ऐकलं. प्रियानो, मी पुन्हा सांगते नाही का, म्हणजे मला लोकांनी चांगलं म्हणावं ह्याची गरज नाहीये, मला परमेश्वराने चांगलं म्हणावं ही गरज आहे. लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका. लोक म्हणतात ना, पायी चालू देत नाही, घोड्यावर पण चालू देत नाही. लोकांचं नाही बघायचंय, परमेश्वर काय म्हणतो हे पाहायचंय. परमेश्वर काय म्हणतो हे पाहायचंय आम्हाला. परमेश्वरापुढं मी कशी आहे हे बघायचंय आम्हाला. प्रेज लॉर्ड. कारण की काय सांगते 6 अध्याय प्रकटीकरण 6 अध्याय 17 वचन काय सांगते? कारण त्याच्या
त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकवेल? कोण टिकाव धरीन त्याच्या पुढे? कोण टिकाव धरू शकतो? असंच जीवन चालेल का? असं म्हणजे लटपटणार, कसं पण चालू आहे, तो सहन करील का? नाही करणार. तो परमेश्वर आहे. अहो साधा आधार कार्डवर जर एखादा शब्द चुकला तर ते हे घेतात का? चल चालन असं म्हणून घेतात का कधी? नाही घेत. आम्हाला ते आधार कार्ड काय करावं लागतं? पूर्ण बदलावं लागतं. मग साधं ह्या जगामध्ये जर राहतोय आम्ही, त्या आधार कार्डवरचा एक नंबर जरी चुकला आम्हाला ते बदलावं लागतं. मग परमेश्वराच्या पुढे आम्ही कसं राहायला पाहिजे? चालेल का कसं पण जीवन? कसंही जगलं तरी चालेल का? आम्हाला परमेश्वर बघतोय. आम्ही कुठे काय करतोय हा परमेश्वर आम्हाला बघतो. कारण की तो जिवंत आहे, है ना? तो जिवंत आहे. एक वचन वाचूया आपण, योहानेचा 3 अध्याय 18 वचन. योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय 18 वचन काय सांगते आपण पाहूया. प्रेज लॉर्ड. योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय 18 वचन. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय ठरवण्यात येत नाही. मी वचन पुन्हा वाचते. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय ठरवण्यात येत नाही. प्रेज लॉर्ड. ऐकलं का तुम्ही? का मी पुन्हा एकदा वाचून दाखवू? मी पुन्हा एकदा वाचून दाखवेन जर नसन ऐकलं. कारण की वचन समजणं खूप गरजेचं आहे. वचन समजायला पाहिजे आम्हाला. प्रेज लॉर्ड. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय ठरवण्यात येत नाही. जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय ठरवण्यात आलाच आहे. जो विश्वास ठेवतो त्याचा न्याय ठरवण्यात येत नाही, कारण की तो विश्वास ठेवतो, विश्वासू आहे तो. पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय ठरलाच आहे, ठरवण्यात आलाच आहे. म्हणजे त्याचा न्याय झालेलाच आहे. प्रेज लॉर्ड. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. प्रेज लॉर्ड. देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. आता विश्वास कसा? आपण म्हणतो ना माझा काय विश्वास नाही का? आहे विश्वास. मग जर विश्वास आहे तर काय आम्ही त्याच्यावर प्रेम करतोय? आणि जर प्रेम करतोय तो म्हणतो माझ्या आज्ञा पाळतील. आणि जर त्याच्यावर प्रेम करतोय तो म्हणतो माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. मग काय परमेश्वराची वाणी आमच्या कानावर येते का? मग जर आम्ही त्याच्यावर प्रेम करतो तर परमेश्वर, जर आम्ही त्याच्यावर प्रेम करतो तर आम्ही परमेश्वराचे वचनात आहे का? आम्ही त्याच्या आज्ञा पाळतोय का? हा प्रश्न आहे ना. प्रेज लॉर्ड. मग या ठिकाणी काय सांगितलं? जो विश्वास ठेवीत नाही, है ना, न्याय ठरवण्यात आलाच आहे कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. आणि तो न्यायाचा ठराव हाच आहे की जगात प्रकाश आला. न्यायाचा ठराव हाच आहे की जगात प्रकाश आला आणि जगात प्रकाश आला आहे तरी माणसांनी प्रकाशापेक्षा अंधाराची अधिक आवड धरली. कशाची आवड धरली? अंधाराची अधिक आवड धरली. अधिक म्हणजे जास्त. प्रेज लॉर्ड. जगात प्रकाश आला पण माणसांनी काय केलं? माणसांनी प्रकाशापेक्षा अंधाराची अधिक आवड धरली कारण त्यांची कृत्य दुष्ट होती. त्यांची कृत्य कशी होती? दुष्ट होती. दुष्ट. प्रेज लॉर्ड. म्हणून अंधार आवडतो, म्हणून अंधारात चालायला आवडतं. प्रकाशामध्ये आलं तर प्रभू येशू ख्रिस्त संगती राहतो, है ना. मग दुष्ट कामे जर करत नाही तर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या संगती आहे. जर दुष्ट कामे करतो जे प्रभूला आवडत नाही तर आम्ही अंधारामध्ये चालतोय.
हे आम्हाला बघितलं पाहिजे. आणखीन एक वचन वाचूया आपण. प्रियांनो, तुम्हाला वचन समजणं गरजेचं आहे. वचन जर नाही समजलं तर काहीच उपयोग नाही. मी पुन्हा एकदा सांगते. एक वचन घ्यायचं आणि त्याच्यावर काहीतरी उदाहरणं द्यायचे, त्याच्यामध्ये जीवन बदलत नाही, त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात नेणार नाही. मी हे परखडपणे सांगते, खरं सांगते, सत्य बोलते मी. जर वचन नाही समजलं ना आम्हाला, आमच्यापासून कोसो दूर ते स्वर्ग राहणार आहे. आणि मग आम्ही काय म्हणतात ना, ह्या ठिकाणी जगतोय ना, बस एवढंच जीवन आमच्याकडं, याच्यानंतर आम्हाला जीवन नाही. पण जो विश्वास ठेवतो ना, परमेश्वर म्हणतो त्याचा न्याय होत नाही. प्रेज लॉर्ड. कारण की तो विश्वासामध्ये, कारण की तो प्रभू येशू ख्रिस्त सांगतेय. आणखीन एक वचन वाचू आपण. एफिसकरास पत्र याचा 2 अध्याय, एफिसकरास पत्र 2रा अध्याय 3 आणि 4 वचन वाचायचे आपल्याला. आपण पाहूया काय. त्यांच्यामध्ये आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देह स्वभावाच्या वासनेप्रमाणे वागलो. है ना, वागलो म्हणजे आता नाही का, पहिल्यापासूनच काय म्हणतात ना, पहिल्यापासूनच पवित्र किंवा पहिल्यापासूनच प्रामाणिक कोणी जन्मला नाही. ते जे म्हणजे नाही का, त्याच्यामध्ये जे गुरफडलेलं असतं ना या जगामध्ये, हे कुमार्गामध्ये नाही का, म्हणजे जे काही जगिक, त्याच्यामध्ये पाऊलाचा सांगतो. काय सांगत आहे आपण पाहूया. 3 आणि 4 वचन वाचायचे. त्यांच्यामध्ये आम्हीही सर्व पूर्वी आपल्या देह स्वभावाच्या वासनेप्रमाणे वागलो. ठीक आहे. आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छा तृप्त करीत होतो. देहाच्या व देह स्वभावाच्या इच्छा काय करत होतो? तृप्त करीत होतो. आणि स्वभावाने इतरांप्रमाणे क्रोधाची लेकरे होतो. क्रोधाची म्हणजे परमेश्वराला क्रोध आणणारे तसे लेकरे होतो. परंतु देव जो धैर्याविषयी धनवान आहे, त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली तिच्यामुळे. त्याने जी मोठी प्रीती केली तिच्यामुळे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर काय आहे? दयेचा धनी आहे, है ना. तो धनी आहे, तो आम्हाला क्षमा करू इच्छितो. तो क्षमा करणारा प्रभू आहे. पण त्याच्याकडे जा तर खरं, पश्चातापी अंतकरण घेऊन. मग तो नक्कीच काय करन, त्याची प्रीती एवढी मोठी आहे की तो काय करतो, तिच्यामुळे आम्हाला क्षमा करतो. प्रेज लॉर्ड. तिच्यामुळे आम्हाला काय करतो? क्षमा करतो. तर पाहतो आपण, ख्रिसमस संदेश येशूच्या जन्मापासून सुरू होत नाही, तर ख्रिसमस संदेश सुरू होतो येशूच्या मृत्यूनंतर. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर. प्रियांनो, आम्हाला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला? प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी आला. तो मरायला आला. ह्या जगामध्ये येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरायला आलाय. मरायला जन्म घेतला त्याने, मरण्यासाठी जन्म घेतला. आणि आम्ही काय करत आहेत? मी पुन्हा बोलेन हा शब्द, पुन्हा मी सांगेन हा शब्द. काय सांगेन? की आज प्रभू येशू ख्रिस्ताने जर जन्म घेतलाय, प्रभू येशू ख्रिस्त जर जन्माला आलाय, तर तो कशासाठी आलाय? माझे पाप त्याच्यावर लादले गेले. आमच्यासाठी देह तयार केला त्या परमेश्वराने, आणि माझे पाप त्याच्यावर लादले गेले. माझ्यासाठी तो मरायला आला. आणि मी काय करते? नाचते. मी काय करते? ख्रिसमस मनवते. ख्रिसमस है ना, आनंदात आहे, आनंद झालाय.
कशाचा आनंद झाला? माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मरायला आला, त्याचा आनंद होतोय का आम्हाला? तो आनंद करतोय का आम्ही? तो आनंदात आहे आम्ही. कोणत्या आनंदामध्ये आम्ही आनंद करतोय ना? पण प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला? या जगामध्ये आला, तो बाळ जन्माला आला, आमच्यासाठी देह म्हणून आला, आमच्यासाठी तो देह तयार केला परमेश्वराने, पण बलिदानासाठी. माझं पाप त्याच्यावर लादलं गेलं प्रियांनो. आणि आम्ही काय करतोय? आज क्रिसमस आहे म्हणून नाचतोय, क्रिसमस आहे म्हणून उड्या मारतोय. काय करत आहे आम्ही? काय प्रभू येशू ख्रिस्त हे सगळं बघून खुश होत असेल? आम्ही नाचतोय आणि प्रभू येशू ख्रिस्त मरायला आला, हे लक्षात आहे का? म्हणून माझा प्रश्न होता, आज हे शिकवल्या जाते का चर्चेसमध्ये? आज आम्ही हे शिकतोय का? चर्चमध्ये आम्ही देवळामध्ये जातोय, आम्हाला हे वचन शिकवले जात आहेत का? हे वचन शिकवले जात आहेत का? कशासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला? म्हणजे आनंद करायचा आहे, बस. आनंदाचा दिवस आहे, आनंद करा. तुम्ही नाचा, मी पण नाचतो. प्रभू येशू ख्रिस्त खुश होत असेल का? त्याला आनंद होत असेल का? नाही. कारण की तो बलिदानासाठी आला. माझे पाप त्याच्यावर लादले गेले, माझे पाप त्याच्यावर टाकले, परमेश्वराने टाकले. माझ्या पापासाठी तो मरायला आला. या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मरण्यासाठी जन्माला आला, त्याला मरायचं होतं. आणि आज जग काय करत आहे? नाचत आहे, बागडत आहे. सेंटा क्लॉज, ते काय सेंटा है ना, सेंटा क्लॉज, आणि काय क्रिसमस ट्री, हिरवं झाड है ना, हे सजवत आहे. मग सेंटा दिसतोय, क्रिसमस ट्री दिसतंय, आम्ही नाचलेले दिसतोय. येशू कुठे आहे तिथं? येशू दिसतोय का? वचन आहे का? हे बघतोय का आम्ही? हे कधी पाहिलंय का? डान्स करायचे, ह्यांचे डान्स, त्याचे डान्स, प्रॅक्टिस करायची, गाण्यांची, डान्सची, है ना, नाचायचे. सगळं दुनियामध्ये नाचणं चालू होतं. पण कधी हे कोणी विचार केलाय का? प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरायला आला, या जगात मरायला आलाय, आणि मी काय करते? मस्त नाचत आहे. मला काही घेणं देणं नाहीये. तो प्रभू येशू ख्रिस्त येईन, मरण, पण त्याच्या जन्मासाठी मी नाचन. तो जन्म झाला, त्याचा जन्म झाला म्हणून मी काय करेन? आनंद करेन आणि नाचन. मग प्रभू येशू ख्रिस्त खुश होतोय का? अहो, तो आमच्यासाठी बलिदान व्हायला आलाय. ह्या जगामध्ये त्यांनी बलिदान व्हायला आला. माझे पाप, तुमचे पाप त्यांनी त्याच्यावर घेतले आणि तो मरणासाठी आलाय. हे कधी लक्षात येते का? आम्ही कधी ऐकलं होतं का? जर नसेल ऐकलं तर ऐका. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय, हे आमचं जीवन आम्हाला कसं सतर्क राहावं लागेल हे समजून घ्या. त्याच वेळेस आम्ही त्या प्रभूजवळ जाऊ शकतो, त्याच वेळेस आम्हाला स्वर्ग भेटू शकतो, त्याच वेळेस आम्ही त्या परमेश्वराच्या चरणाजवळ बसू शकतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला खूप आवडतंय ना जन्म झालेला प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त 25 तारीख यायच्या अगोदरच, 15 महिना अगोदर है ना, आम्ही किती तयार करतो. पण कधी आम्हाला ती तयारीमध्ये आम्हाला तो प्रभू येशू ख्रिस्त दिसतोय का? का तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी, माझ्यासाठी मरायला आला, मरायला जन्म घेतला त्याने, हे आम्ही कधी पाहिलंय का? काय वाटतंय आम्हाला? काय आम्ही नाचतोय? कसं वाटत असेल त्या प्रभू येशू ख्रिस्ताला? कधी हा विचार केलाय का? त्या प्रभू येशू ख्रिस्ताला काय वाटत असेल की मी ह्या लोकांना कशासाठी मी आलोय? मी मरायला आलो, यांच्यासाठी मरायचंय मला. आणि आज हेच लोक काय करत आहेत? नाचत आहेत माझ्या जन्मावर. विचार करण्याची गोष्ट आहे. विचार करायला पाहिजे, स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. मी काय करत आहे? काय प्रभू येशू ख्रिस्त मला बघून खुश होतोय का? प्रभू येशू ख्रिस्त मला पाहून आनंदित आहे का? हा आमच्याकडे प्रश्न आहे. आणि मी प्रश्न विचारते, जेवढे लोक बघत आहेत ना, जेवढे आणि जे पुढं बघणार आहेत त्या सगळ्यांना, जे खरी शिक्षावाले त्यांना माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. जे खरी शिक्षामध्ये आहे त्यांना हे माहिती आहे. पण जे गडबडीमध्ये आहेत त्यांना माझा प्रश्न आहे,
काय तुमची नाचणं, सेंटा क्लॉजचे कपडे घालून नाचणं, चालणं, बघणं, काय प्रभू येशू ख्रिस्ताला हे आवडतंय का? कारण की प्रभू येशू ख्रिस्ताची जागा आज आम्ही सेंटा क्लॉजला दिली. प्रभू येशू ख्रिस्ताची जागा आम्ही ते ग्रीन टीला दिली आहे, क्रिसमस ट्री है ना, खूप मोठ्या याने सजवतो आम्ही. पण त्या ठिकाणी येशू ख्रिस्त दिसत नाहीये प्रियांनो. येशू ख्रिस्त पाहिजे ना. मग येशू ख्रिस्ताकडे या. हे सगळं ह्याच्यामध्ये येशू ख्रिस्त कुठे दिसतो? प्रेज लॉर्ड. या त्याच्याकडं, चरणाजवळ या आणि प्रार्थनेत बसा, पश्चातापी अंतःकरण घेऊन. मग परमेश्वर प्रेम करणार. मग नाचव, तिथं नाचू, वरती जाऊ, स्वर्गात जाऊन नाचायचं, इथं नाही. प्रेज लॉर्ड. कारण की स्वर्ग ज्यावेळेस भेटन ना आम्हाला, आम्ही स्वर्गामध्ये जेव्हा भेटू ना, तेव्हा नाचायचंय, तेव्हा आनंद करायचाय है ना. जीवनाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आमचं नाव होईल ना, तेव्हा आनंद करा. आता आनंद करू नका. प्रेज लॉर्ड. हा आनंद तरी नका करू, कारण की प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला, पण तो माझ्या पापासाठी आला, माझ्यासाठी बलिदान झाला. प्रेज लॉर्ड. मरायला आला तो. ठीक आहे. तर आजचा क्रिसमस संदेश हा होता आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. जेवढे जोडलेले आहेत आणि जे पुढे ऐकणार आहेत, शेअर करायला विसरू नका. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. वचन समजण्यासाठी कृपा पुरव, दया करो, मदत करो. या आपण छोटीशी प्रार्थना करूया आणि मग आपण हा संदेश समाप्त करूया. धन्यवाद ईश्वराजा, माझ्या देवा तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती गौरव प्रशंसा करते. माझ्या प्रभू तुला धन्यवाद देते बाप्पा, एवढं सगळं बोलण्यासाठी कृपा पुरवलीस, तुझे उपकार मानते माझ्या देवा. प्रार्थना करते बाप्पा, हे जेवढे काही लोक जुळलेले होते बाप्पा, जे ऐकत होते आणि इथून पुढे जे ऐकतील आणि जे पाहतील प्रभू, त्या प्रत्येकाच्या अंतःकरण उघड माझ्या देवा आणि होऊ दे प्रभू राजा, तुझी इच्छा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण कर प्रभू राजा. सत्यावर चालू दे आणि खरी शिक्षणामध्ये येऊ दे. होय प्रभू राजा, कारण की सत्य तुझं वचन सांगते, सत्यच तू आहेस माझ्या देवा. होय बाप्पा, तुझं वचन सांगतं, सत्य त्यांना समजन आणि सत्यच त्यांना बंधनातून मुक्त करेन. होय प्रभू राजा, तुला धन्यवाद देते माझ्या देवा. आतापर्यंत आम्हाला सांभाळ, उपकार मानते. एवढं सगळं बोलण्यासाठी ताकद दिली, उपकार मानते माझ्या देवा. आजचा पूर्ण संदेश बाप्पा तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवते. प्रार्थना तो ऐकली, उपकार मानते. येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतो स्वर्गीय पित्या. आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. पुढच्या संडेला पुन्हा एकदा भेटूया आणि तुम्ही सगळे शेअर करायला विसरू नका. शेअर करत राहा. यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जर तुम्ही नसेल केलं तर नक्की करा आणि शेअर करा. फेसबुक पेज आहे माझं, फेसबुकला पेजला तुम्ही लाईक करा आणि नक्की करा. परमेश्वराचं वचन आहे ते पुढे जाऊ द्या. ठीक आहे. प्रेज लॉर्ड. या मी समाप्त करते.